मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा जे जी की 28 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे, त्याच्यातला स्वाध्याय क्रमांक 8.1 पाहणार आहे. त्याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे. आपल्याला काय करायचं इथे हे आपल्याला दोन पदावल्या दिल्या आहेत, हे आपल्याला सोडवायचं आहे आणि सोडवल्यावर उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर मी काय करतो, हे सर्व लिहून घेतो. आता हा प्रश्न मी लिहून घेतलेला आहे इथे. आता याला आपण सोडवायचं आहे. आता इथे पहा, पहिले पाहिलं तर आपण हे ब्रॅकेट दोन दिलेले आहेत. एक कंस सोडवायचा, नंतर दुसरा कंस सोडू. आता हे कंसामध्ये आपण पहिले पाहायचं बेरीज वजाबाकी असल्यामुळं छेद समान आहे का पाहायचं. जर छेद समान असेल तर आपण अंशाची बेरीज किंवा वजाबाकी आपण सहजपणे करू शकतो. इथे आपल्याला छेद समान आहे तो एकदाच लिहायचा आहे. 3 अधिक 4 वजा 5. ठीक आहे, इकडे पण छेद समान आहे. 7 वजा 6 छेद 11. ठीक आहे, छेद समान असेल तर आपण अंशाची बेरीज आणि वजाबाकी सहज करू शकतो. याच्यावर आधारित आपले बरेचसे प्रश्न आहेत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे जे पण नवीन असतील चॅनेलला त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे बघा, 3 मध्ये 4 मिळवले, 3 आणि 4 7 होतात, त्याच्यातून 5 वजा केले. 7 मधून 5 गेले, 2 येतात. 2 छेद 11 गुणिले 7 मधून 6 गेले 1 छेद 11. आता आपल्याला काय करायचं पाहायचं. आता गुणाकाराचं चिन्ह आहे इथे आतमध्ये. ठीक आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह. तर मग आता आपल्याला यांचा गुणाकार आणि फक्त हे एकदाच नाही लिहिता, अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 1 11 गुणिले 11. हा बेरीज आणि वजाबाकी करताना नियम वेगळे राहतात, गुणाकार करताना नियम वेगळे राहतात. म्हणजे बे एक बे आणि 11 गुणिले 11 121. त्याच्यामुळे याचं उत्तर हे 2 छेद 121 उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. आपल्याला इथं पदावली दिलेली आहे दुसरी. सोडवल्यास आपल्याला कोणते उत्तर मिळते ते काढायचं आहे. 1 छेद 24 अधिक, इथे वजाबाकीचं चिन्ह आहे, 1 अधिक 7 छेद 24. आता आपल्याला काय करायचं, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे. 1 मधून 1 वजा करायचा. ठीक आहे, 1 मधून 1 वजा झाला आणि इथे बेरीजचं चिन्ह आहे. त्याच्यामुळं इथं बेरीजचं चिन्ह नसलं असतं तर आपण याच्यातून हे पण वजा केले असते, परंतु इथं बेरीजचं चिन्ह आहे म्हणून ह्या दोघांची आपण बेरीज करू. आपण पूर्णांक एका जागी घेतले आणि अपूर्णांक एका जागी घेतले. पहा, इथे बेरीज आहे म्हणून बेरीज केली, इथे वजाबाकी होती म्हणून इथे वजाबाकीचं चिन्ह दिलं. नंतर काय करायचं, 1 मधून 1 गेला, 0 राहिला. 0 लिहायची गरज नसते. ठीक आहे, त्याच्यामुळे मी लिहित नाही. 1 छेद 24. आता दोघांचा छेद समान आहे. ठीक आहे, दोघांचा छेद 24 आहे, समान आहे आणि ते 1 अधिक 7 छेद समान असेल तर बेरीज आपण करू शकतो. 1 अधिक 7 होतात 8. पहा, हे 8 छेद 24 झाले, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 8 छेद 24. परंतु 8 छेद 24 जर उत्तर आलं, परंतु आपल्याला एक गोष्ट पाहायचं आहे. 8 छेद 24 हे उत्तर आलेलं आहे की दोघांनाही एका कोणत्या संख्येनं भाग जातो का, दोघांनाही एखाद्या पूर्णांक संख्येने भाग जातो का. तर याला पण 8 न भाग जातो, याला पण 8 न भाग जातो. मी याला 8 न भाग देतो, याला पण 8 न भाग देतो. 8 न भाग दिले तर 1 येतो आणि याला 8 न भाग दिले तर 3. ठीक आहे, फक्त भागाकार देताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जावा. याला 8 न आणि याला 3 न असं नाही पाहिजे. आपल्या दोन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग चालला तरच आपण भागाकार देऊ शकतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 1/3 उत्तर आहे. 1/3 आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये उत्तर भेटून जाईल. पुढचा आपल्याला प्रश्न आहे.
पहा इथे गुणाकार आहे, मग वजाबाकीचं चिन्ह दिलेलं आहे. हा प्रश्न पहिले मी लिहून घेतो. पुढचा प्रश्न मी लिहून घेतला. आता आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता इथं छेद जरी समान असेल तर इथं गुणाकाराचं चिन्ह आहे आणि वजाबाकी आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला एक पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक आणि अपूर्णांकाची संख्या दिलेली आहे. तर याला सॉल्व्ह करताना आपण पहिले काय करायचं पहा, इथं वजाबाकी, इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे आणि आपण त्यांचे भागोबळीनुसार पहिले गुणाकार सोडवायचा. म्हणजे इकडे हा गुणाकार सोडवायचा आणि इकडे हा गुणाकार सोडवायचा. त्याच्या आधी मी काय करेल, याला मी काय करेल की हा भाग मी सोडवून घेईल. आता पहा याचा छेद, ह्या दोघांचा गुणाकार करायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. 12 × 12 अधिक 11 छेद 12. हा इकडचा भाग सोडवून घेऊत आपण. हे 7/21 7/12 झाले. वजा याला पण तसंच 12 × 12 अधिक याच्यामध्ये 7 मिळवले, छेदस्थानी 12ला 12 राहते. गुणाकाराचे चिन्ह 5/12 उत्तर आलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पहा, 12 × 12 आणि हे मिळवायचे आहेत, गुणाकार नाही करायचा. हे झाले 23/12 गुणिले 7/12 वजाबाकी झाले 12 आणि 7 19/12 गुणिले 5/12. आता आपल्याला काय करायचं, आता कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवायचं इथे काटाकाटी नाही करायची. 12 इथे अंशाला आणि छेदाला असेल तरच काटाकाटी करायची. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. म्हणजे 23/7 हे 12/12 12/12 वजा 19/5 आणि 12/12 12/12. या दोघांचा गुणाकार केला. 21 7 14 2 16. त्या दोघांचा केला 12चा वर्ग 144 वजा 19/5 95 होतात आणि हे होतात 144. आता त्याच्या पुढे पहा, आता वजाबाकी आहे आणि छेद समान आहे का? हो. छेद समान असेल तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी आपण डायरेक्ट करू शकतो. म्हणजे 144 161 वजा 95. ठीक आहे. 161 वजा 95 छेद 144 आपण इथे लिहून घेऊ. म्हणजे 161 मधून पहिले 95 वजा करेल मी. ठीक आहे. 161 मधून 95 वजा केले, जात नाही त्यातला एक कमी केला, इथे घेतला. हे झाले 6 66. या दोघांची वजाबाकी आली 66 आणि आले 144. परंतु इथे जर पाहिलं आपण तर दोन्ही समसंख्या आहेत आणि जर तुम्हाला भागाकार मोठ्या संख्येने देता येत असेल तर द्या, नाहीतर मी काय करेल, याला 2 न भाग देईल, याला पण 2 न भाग देईल. ठीक आहे. 2 न भाग जातो, याला 2 न भाग दिला तर येईल 33, याला 2 न भाग दिला तर येईल 72. आता जर पाहिलं दोघांना पण 3 न भाग जातो. ठीक आहे. याला पण 3 न भाग गेला, याला पण 3 न भाग गेला. याला 3 न भाग दिलं तर 11 येतात, याला 3 न भाग दिलं तर 24 येतात. हा एकाच संख्येला दोघींना भाग द्यायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट इथे 6 न याला भाग दिलं तर चालतं. याला पण 6 न जातो, याला पण आपल्याला माहिती नव्हतं. दोन्ही समसंख्या असल्यामुळे आपण त्याला 2 न भाग दिला. त्याच्यानंतर 11च्या पड्यात आणि 24 त्रिकम 72 म्हणजे पाडेपाठ असल्यास आपल्याला भरपूर त्याचा फायदा होत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे तिसरा प्रश्न झाला. आता आपण चौथा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, एक सामना अर्धा तास चालतो, या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा आहे? हा प्रश्न 2021 साली विचारलेला आहे. तर एक सामना अर्धा तास चालतो म्हणजे अर्धा तास म्हणजे किती? अर्धा तास म्हणजेच किती? 30 मिनिटाचा कालावधी असतो. मिनिटे म्हणजे 30 मिनिटापैकी 1/10 हा टाइम आउट असतो.
तर ह्या दोघांचा गुणाकार करू. 30 एक 30 भागिले 10. 10 एक ह्या दोघांना 10 न भागाकार देऊत आपण आता. याला 10 न भाग दिला 3 येते, याला 10 न भाग दिला 1 केला. हे 10 एक 10, 10 त्रिक 30 असंही करू शकता. मग 3 मिनिटाचा टाइम होता. तर 10 एक 10, 10 त्रिक 30 झालते. तर याचं उत्तर आलं आपलं 3 मिनिटे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी, म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. म्हणजे हा जो आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे 12/5, याचा हा वरचा अंश म्हणतात वर्षाला, आणि खालच्याला काय म्हणतो आपण, छेद. 12 अंश 5 छेद आहे. परंतु आपल्याला काय करायचं, छेदाधिक, म्हणजे छेदाधिकचा अर्थ काय होतो तो लिहून घ्या. छेदाधिक म्हणजे छेद मोठा, छेद मोठा हवा आपल्याला आणि अंश छोटा. आता आपल्याजवळ ही जी संख्या आहे 12/5, आपल्याला ह्या 12 पेक्षा हे 5 मोठे पाहिजे. मग याच्यामध्ये किती मिळवावं लागेल, मग 12 याला 12 केले म्हणजे याच्यात 7 मिळवले ते हे 12 होतात. मग याच्यात 8 मिळवावं लागेल, है की नाही. मग ह्या 5 मध्ये 8 मिळवले म्हणजे वरचे 12 होतात, खालचे 13. म्हणजे हे काय झाला, हा छेद अधिक झाला, म्हणजे छेद मोठा झाला. छेद मोठा होणेच म्हणजे त्याला आपण छेदाधिक म्हणतो. मग मी आपल्याला त्या 12/5 मध्ये आपल्याला 8 मिळवावं लागले, तेव्हा जाऊन हा छेदाधिक झाला. त्याच्यामुळे इथे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पहा याच्या आधी आपण असा प्रश्न पाहिलेला आहे वरती, आहे की नाही. तिथे इथे चिन्हाचा फरक आहे फक्त. आता काय करायचं, हा मी प्रश्न लिहून घेतो. सुरुवातीचा प्रश्न होता दुसऱ्या नंबरचा, 1/24 अधिक 1 वजा 7/24. आता आपल्याला काय करायचं, हे पूर्णांक एकत्र घ्यायचे. 1 आणि 1 इथं बेरीज आहे, पहा पहिली वजाबाकी होतं, आणि हे अपूर्णांक वेगळे घ्यायचे. 1/24 वजा 7/24. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, 1 मधून 1 अधिक 1 2 झाले. यांचा छेद समान आहे, त्याच्यामुळे अंशाची डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी करता येते. परंतु जर इथं पाहिलं आपण, एक वेळेस प्रश्न पाहून घेतो मी. परंतु इथे जर आपण पाहिलं, ठीक आहे, छेद काय होणार, 1 वजा 7 छेद 24, आहे की नाही. तर ही संख्या जी झालेली आहे ते वजाबाकी मध्ये उत्तर येते. 1 मधून 7 जात नाही. मग आपण काय करू, थोडं वेगळ्या पद्धतीने उत्तर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. ही मेथड आपल्याला योग्य नाही आहे, आपण दुसऱ्या पद्धतीने करू. आपण काय करू, हे याचा पण छेद आपण 24 करण्याचा प्रयत्न करू. मग वजाबाकी आपली सहज होईल. ठीक आहे. मग मी काय करेल, 1 जशा तसा ठेवेल, अधिक 1/24. ह्या 1 ला 24 न गुणायचं आणि 24 न 1 ला 24 न भागायचं. ठीक आहे. म्हणजे खाली काही नसते, म्हणजे 1 असतो. ठीक आहे. म्हणजे 1/1 वजा हे झाले 7/24, कारण ते वजाबाकी होत नव्हती, त्यामुळे मी तसाच ठेवलं. 1 जशा तसा 1. आता हे झाले 1/24, हे झाले 24/24 झाले. 1 ला आपण 24/24 सही लिहू शकतो. 7/7 पण लिहू शकतो. 8/8, 9/9, 20/20. इथं छेदस्थानी जी संख्या आहे तेवढीच आपण लिहू शकतो. ठीक आहे. मग आता आपल्या तिघांचा छेद एकसारखा झालेला, 1 अधिक 24 वजा 7 छेद 24. म्हणजे मी काय केले, ह्या दोघांची बेरीज केली, हे वजा बाकी केली 24. 1 जसा तसा, हे 25, 25 मधून 7 गेले 18, 18/24. 18/24 वाला आहे का नाही, एक मिनिट आपण पहिले पाहू. 24 आणि 7 वजा करायचे, 25
नाही आहे, असा ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. तर मग नंतर काय करू आपण, ह्या दोघांचा पण गुणाकार करू. 24 एक 24 अधिक 18 छेद 24. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण ह्या दोघांची जर बेरीज केली तर हे झाले 42. 42 छेद 24. आता असा ऑप्शन पर्यायामध्ये आहे का पाहू. 42 छेद 24 पण नाही. मग काय करू, हे 42 छेद 24, याला पण 6 न भाग जातो, याला पण 6 न भाग जातो. दोघं पण 6च्या पाड्यात आहेत. 6 6 6 न भाग दिले तर उत्तर 7 येते. याला 6 न भागितलं तर उत्तर 4 येते. आपलं उत्तर आहे 7/4. 7/4 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा सराव संच 8.1 पाहिला. अशाच प्रकारचे प्रश्नाचे उत्तर आणि त्याच्यावर काही शंका असतील तर त्याचे उत्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.